यानंतर आपल्या संस्थेला आमंत्रणाचा मान राखून या ठिकाणी काही मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। आणि पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय महाराज साहेबांना मी विनंती करू इच्छितो की आपण आमच्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार आपल्या करकमलांद्वारे करावा। या ठिकाणी नूतन उपनगराध्यक्षा आणि सन्माननीय नूतन नगरसेवक, खऱ्या अर्थानं इथे जे विद्यार्थी शिकतायत ना त्यांचे पालक, त्यांचे पेरेंट्स या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपल्या स्कूलच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत। सो प्लीज मी आपला नामोल्लेख करेन आणि आपण सन्मान आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते स्वीकारावा आणि आपण पुन्हा एकदा आसनापन्न आहे तिथं व्हावं अशी मी विनंती करेन। सो प्लीज या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय उपनगराध्यक्षा रोहिणी गुरुदास खोत मॅडम, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय नगराध्यक्षा रोहिणी गुरुदास खोत, आपला सन्मान। हा एक सुंदर देखणा सोहळा सन्माननीय उपनगराध्यक्षा रोहिणी गुरुदास खोत, यानंतर सन्माननीय नगरसेवक सुप्रिया अभिजित इंगवले, आपला सन्मान आणि सत्कार आमच्या स्कूलच्या वतीने संपन्न होतोय, तो आपण स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतोय। धन्यवाद खोत मॅडम। यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय नगरसेवका सुप्रिया अभिजित इंगवले मॅडम, आपला सन्मान आणि सत्कार आदरणीय महाराज साहेबांच्या शुभ हस्ते आपलाही सन्मान आणि सत्कार होतोय आणि यानंतरचा सत्कार नगरसेवक गिरीशराव इंगवले साहेब, आपण मंचावरती यावं। यानंतर सन्माननीय गिरीशराव इंगवले साहेब, आदरणीय नगरसेवक सन्माननीय गिरीशराव इंगवले साहेब यांचा सन्मान आणि सत्कार संपन्न होतोय। यानंतर आदरणीय रणजितजी धनगर साहेब, सन्माननीय नगरसेवक रणजितजी धनगर साहेब, आपण मंचावरती यावं अशी मी विनंती करतोय। धन्यवाद, धन्यवाद इंगवले सर। यानंतर आदरणीय नगरसेवक सन्माननीय रणजितजी धनगर सर, यानंतर सन्माननीय नगरसेवक निहाल संधी सर, आपण मंचावरती यावं अशी विनंती करतोय। धन्यवाद सन्माननीय रणजित सर। यानंतर सन्माननीय निहाल संधी सर, आपण सन्मान आणि सत्कार स्वीकारावा अशी मी आपणाला विनंती करतोय सर। यानंतर सन्माननीय अमर वरोटे सर, सन्माननीय नगरसेवक अमर वरोटे सर, आपण मंचावरती यावं अशी विनंती करतोय। निहाल संधी सरांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी महाराज साहेबांच्या निगराणीखाली हा सन्मान आणि सत्कार संपन्न होतोय। धन्यवाद।
आणि यानंतर निहाल संधी सर, आभारी आहोत आम्ही आपले. आणि यानंतर सन्माननीय नगरसेवक अमरजी वरुटे साहेब, आपला सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आमच्या स्कूलच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आणखीन एक मानाचा सन्मानाचा, आपल्या स्कूलमध्ये जे आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आमच्या शाळेला हा मानाचा कलगी तुरा आहे. धन्यवाद वरुटे सर, हा सुंदर क्षण पाहायला मिळतोय. मानाचा कलगी तुरा हा आमच्या शाळेमधला आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही बरं का. आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी, SSC परीक्षेत 100% मार्क्स घेऊन जो उत्तीर्ण झाला तो आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रणव बागरेचा, याचा सन्मान आणि सत्कार खुद्द महाराज श्रींच्या हस्ते होतोय. अशा विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार, त्यावेळी एक सत्कार झाला होता, त्यावेळी एक सन्मान झाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजश्री शाहू महाराजांनी केला होता. तेही ज्ञानगंगा होती आणि त्या ज्ञानगंगेच्या पाठीमागं राजश्री शाहू महाराज होते. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या शाळेचे विद्यार्थी म्हणजेच प्रणव बागरेच्या पटकन वर यायचा. आणि तसंच 2024-25चा विद्यार्थी निरंत कोरडे, क्षमस्व, या ठिकाणी जरी चूक काय झाली असेल तर ती केवळ निवेदकाची चूक आहे असं म्हणून मोठ्या मनाने माफ करा बरं का. सन्माननीय नगरसेवक सचिनजी बोराडे सर, आपण मंचावरती यावं अशी मी आपणाला विनंती करतोय. आपण सन्मानाचा सत्कार आपण स्वीकार करावा. धन्यवाद सर. यानंतर आमच्या 10वीचे अगदी प्रगतीपथावर असलेले विद्यार्थी, आमच्या स्कूलचा माजी विद्यार्थी 2023 आणि 24मध्ये 100% गुण मिळवून जो उत्तीर्ण झाला, प्रणव बागरेच्या याचा सन्मान आणि सत्कार महाराज श्री सन्माननीय चेअरमन साहेब, सेक्रेटरी आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार संपन्न होतो. आपली संस्थेचे माननीय चेअरमन आणि सन्मान्य सेक्रेटरी 10,000 रुपयांचा चेक दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येते. जोरदार टाळ्या द्यायच्या त्यांच्यासाठी दोन्ही विद्यार्थी. दोन्ही विद्यार्थ्यांना आमच्या सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं भरभरून शुभेच्छा आम्ही देत आहोत. 2023 आणि 24 मधला हा विद्यार्थी 100% गुण मिळून उत्तीर्ण झालेला. आणि यानंतर 2024 आणि 25 मधला निरंत कोरडे, याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या निरंत कोरडे त्याला सुद्धा 10,000 रुपयांचा चेक या ठिकाणी सुपूर्द करण्यात येतोय आपल्या संस्थेच्या वतीनं. मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनापन्न व्हावं. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. पण म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, प्रणव बागरेच्या आणि निरंत कोरडे या पालकांचे सुद्धा मनापासून कौतुक आहे. त्या पालकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का.
धन्यवाद. या ठिकाणी आता कार्यक्रमाची रूपरेषा सन्माननीय आमच्या सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलचे सन्माननीय चेअरमन साहेब, आपणाला मी आमंत्रित करतोय. आपण आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करत आहात. A very good evening to one and all. His Highness Honorary Shrimant Sahaji Chhatrapati Maharaj Ji, Honorary Shri Ashok Rao Bane Ji, our MLA from Hatkalangle, Shri Kiran Rao Ji in Gavli, our very dear friend and well-wisher Shri Dhananjay Ji Tare, my colleague, our secretary, Dr. Mahesh Rao, my dear parents, our newly elected corporators who are our parents, we extend congratulations to one and all. All the guests who have been invited, our well-wishers, our friends, my dear parents, my dear teachers, and my dear children. It gives me immense of joy and pride to welcome you to our school annual day. I will not take much of the time, but I would like to shorten up with a short, you can say, report. It's really an honor, sir, that Maharaj has come to this premises to bless us. Sir, it was my personal dream to have you in this premises. We wanted your legs, holy feet to come and touch this place for the blessings. We just want to remember one thing, what Shah Maharaj Ji has done for Kolhapur, for Maharashtra and all, especially for all the educational institutions. We came to Kolhapur with one intention, to establish an educational institution for middle class, and especially to give quality, affordable education, and to bring an international standard teaching and learning processes in this place. From Mumbai, from 35 years of experience at Mumbai, we have a state board school with 3,000 plus students there. We have been given quality education since last 35 years, where our students have excelled in many of the fields. Today, we have a lot of children who are doctors, engineers. One of my student, Dr. Miss Rutali Nayak, she's also the Vice President of JP Morgan Stanley Chase. So we have students who have achieved various positions in various fields, and we have the same dream that St. Paul School children from Kolhapur also will excel and also achieve good positions in many of the fields and serve the society, serve the nation and nations of the world. We took over this institution 4 years back, and we have seen that many changes we tried to bring in here. There were challenges. The road was not that easy for us, because to understand the very fabric of the culture, the people here, it was very difficult for us. But today we have gelled with it, and we can see that under the guidance and leadership of our new principal, we have seen that involvement of the parents in the entire process of schooling here. And we really want to thank each parent for your cooperation, for the trust what you all have in us. And we also want to assure you that whatever trust you have in us, we will be able to, we'll never let you down. We will give you our very best. And we want to see many more, Pranav Bhagrachas from here,
who can score 99% of the at the SSC examinations. And we also would like to see that many of the students from here, they excel in various fields. This evening we are here together. We have gathered here to listen Maharaj for his words of encouragement, for his blessings, and that's where I just want to conclude this evening. And I want to thank each one of you for your valuable support to us, and also for all your suggestions which have been given to our principal, and we will see to it that in the days to come we'll bring in a considerable change in this institution. We thank you for this evening, for being with us. And I just want to thank even our MLA Mane sir for this wonderful road what he has been taken up, the extension of the road. Sir, we really want to thank you, that it's really a blessing for all our parents, for our children, because it is very difficult for the buses to come. But I think under your able leadership, we are seeing a considerable development what is happening all around here. And we just want to thank you for that. And we just want to thank each and every well-wishers because of their support and because they are standing with us. Today we are in this place in Kolhapur here. And we will not only have this institution, but we have a dream to establish many more institutions and colleges in this district of Kolhapur. And I know that Kolhapur is a very blessed district. Here it is the land of milk and honey, and therefore we know that each and every one is truly very blessed, and that blessings we want to see to come upon our institution also. So thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा सुंदर कला उत्सव संपन्न होतोय 2026चा. आणि यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय आमदार साहेब अशोकरावजी माने सर. आपण आम्हाला संबोधित करावं. सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं या समारंभाला खास करून उपस्थित असलेले श्रीमंत खासदार छत्रपती शाहू महाराजजी, या संस्थेचे संचालक किरण इंगवले साहेब, या भागाचे एक नेते माझे मित्र आणि उद्योगपती धनंजय टारे, या संस्थेचे चेअरमन राजकुमार राव, या संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी डॉक्टर महेश राव, आपले या प्रिन्सिपल वृषाली चौगले मॅडम, उपस्थित आपल्या हातकणंगले नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, सर्व पालक, या भागातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनी, अतिशय सुंदर असा कार्यक्रम या स्कूलमध्ये आज होतोय. मला अतिशय आनंद आहे की श्रीमंत शाहू महाराज इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळे या भागामध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे इंटरनॅशनल स्कूल या ग्रामीण भागामध्ये या राव कंपनीने स्थापन केलं. फार वर्षापूर्वी हे संस्था स्थापन झाली आणि दर्जेदार शिक्षण देणं आणि मुलांना अतिशय सुंदर पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. स्वतःचा व्यवसायाच्या निमित्तानं ते मुंबईमध्ये राहतात आणि आपल्या आर्थिक परिस्थितीतून पैसे उभे करून ही संस्था त्यांनी चालू केलेली आहे. आणि म्हणून या ग्रामीण भागातील मुलं, अगदी बहुजन समाजाची मुलं या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत, याचा फार मोठा अभिमान आणि आनंद आम्हाला वाटतो. अशी एवढी मोठी भव्य शिक्षण संस्था या जिल्ह्यामध्ये कुठे नसेल अशा पद्धतीचं काम या मंडळीने उभं केलेलं आहे. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी या माध्यमातून शिक्षण घेऊन या विद्यालयाच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेवलला असेल, वेगवेगळ्या उद्योगाच्या निमित्तानं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते चमकलेले आहेत.
आणि सातत्यानं त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचं काम होतं आहे. पूर्वी 125 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी जे पूर्ण या राज्याचा देशाचा चेहरामोहरा बदलला. समाजातल्या सामान्य मुलांना, बहुजन समाजाच्या मुलांना, दलित मुलांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे ही भूमिका त्यावेळेला मांडली. त्या मुलांना राहण्याची व्यवस्था असायची नाही, आर्थिक परिस्थिती फार गांजलेली होती. सर्व समाजाची वसतिगृह त्यांनी स्थापन केली आणि त्या वसतिगृहामध्ये मुलांनी राहावं, त्या मुलांनी शिक्षण घ्यावं, त्या मुलांना मदत करण्यासाठी आपलं संसार तयार होतं. आणि म्हणून अशी मुलं उभी राहिली आणि म्हणून या या राज्यामध्ये आज जी ताकद आहे शिक्षणाची छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी उभी केली. आणि म्हणून आज अशा पद्धतीचे इंटरनॅशनल स्कूल इथे निर्माण झालेत. तो आदर्श आहे, शाहू महाराजांनी उभा केलेला आदर्श आहे. आणि म्हणून आज देशामध्ये, राज्यामध्ये हे शिक्षणाचे हे फार मोठ्या अशा पद्धतीचं उभं राहिलेलं आहे आणि अनेक मुलांना शिक्षण आज मिळतं आहे. आणि आमचे श्रीमंत शाहू महाराज खासदार साहेब त्याने देखील तो आदर्श आपल्या वंशजाचा ठेवला, शाहू महाराजांचा ठेवला. सामान्य माणसाला ते भेटतात, सामान्य माणसांच्याकडे जातात, अनेक संस्थेला मदत करतात. आज एवढे मोठे महान आमचे राजे आहेत, परंतु या स्कूलला तुम्ही निमंत्रण दिलं राजे महाराज इथं आले. केवढं मोठं आपलं वैभव आहे, हे एवढं मोठं वैभव की पूर्वीच्या वैभवामध्ये शाहू महाराज आम्हाला बघायला मिळाले नाहीत, पण आत्ताचे शाहू महाराज आम्हाला बघायला मिळाले की सामान्यामध्ये असणारे राजे आज इथं आले. आपण धन्य झालेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं या शिक्षण चळवळीमध्ये महत्त्व वाढलं पाहिजे, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. अनेक व्यवसायाच्या माध्यमातून हा देश पुढे चाललेला आहे, व्यवसायाच्या माध्यमातून पुढे चाललं आहे. आपलं राज्य अगदी समृद्ध होतं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जातो आहे. आणि त्या अनुषंगानं मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवसायभूमिक शिक्षण मिळालं पाहिजे. वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं शिक्षणाच्या माध्यमातून मग व्यवसाय असेल, नोकरी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं असेल तर अशा लोकांनी पुढं आलं पाहिजे. त्यांच्या आर्थिक सामाजिक ज्यांची ताकद आहे त्यांनी पुढे येऊन अशा संस्थांना मदत केली पाहिजे, अशा संस्था वाढल्या पाहिजेत, शिक्षण चळवळ वाढली पाहिजे. ही चळवळ त्या पूर्वीच्या आमच्या महाराज छत्रपती शाहू महाराजांनी, आमच्या सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला हे सगळं केलं. म्हणून आज आम्हाला हे दिवस चांगले मिळालेत. आज आम्ही सन्मानाने जगतो, आज आम्ही सन्मानाने उभे राहतो. आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि त्या अनुषंगानं समाजातल्या सामान्य माणसाला अतिशय सन्मानानं जगता आलं, सन्मानानं उभं राहता आलं, सन्मानानं काम करता आलं. आज म्हणून आपला हा देश अतिशय शक्तिमान, ताकदवान आणि बलवान आहे. आणि त्याचं कारण ही महान माणसं, हे महान आमच्या मंडळींची ताकद दिली, त्यामुळंच आज आम्ही सन्मान घेतोय. आणि या दृष्टीनं आपलं उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं इथं बराचसाच वेळ झालेला आहे. महाराजांना आपल्याला इथं विचार मांडायचे आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी भारावून गेलो आहे. महाराज इथं आले, आज या भागाचा आमदार आहे. आमदार असताना देखील आज आम्ही जे शक्य आहे, महाराज हा 50 लाखाचा आम्ही रस्ता इथं दिला आहे स्कूलमध्ये, आणि लागेल ती मदत आम्ही करायला तयार आहे. स्कूलसाठी जी शक्य आहे ती मदत आम्ही करायला तयार आहे. इथं मुलांनी चांगल्या पद्धती आहे, एवढं मोठं हे स्कूल आहे, या स्कूलमध्ये दर्जेदार रस्ते झाले पाहिजेत, लागेल ती सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज आमच्या कुंतुगिरी महाराजांचं एक 5-6 महिन्यांनी फार मोठं इथं त्यांचं संमेलन होणार आहे. देशातले आणि या राज्यातले अनेक महान मंडळी आहेत. 250 कोटी रुपये आमचे आवाडे साहेब इथं आणणार आहेत. आणि हा परिसर अगदी नंदनवन होणार आहे, पूर्णपणे शक्तिमान. इथं फार मोठ्या कुंतुगिरीला संमेलन होणार आहे, जैन समाजाचं फार मोठं संमेलन, देश लेवलचं संमेलन होणार आहे. आणि त्यासाठी या परिसरामध्ये सगळ्या सोयी आपल्याला उभे करायच्या आहेत. आवाडे साहेब आणि आम्ही सर्व मंडळी त्यासाठी कामाला लागलेलो आहोत. या परिसराचं नंदनवन होणार आहे आणि दर्जेदार शिक्षणासाठी मुलांना संधी उपलब्ध होणार आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढं सांगतो. मला इथं बोलवलं, मला सत्कार केला, माझ्याबद्दलच्या आदराच्या भावना व्यक्त तुम्ही केला, त्यावेळी या संस्थेचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सन्माननीय आमदार साहेब. आमदार साहेबांच्या शब्दाला खरंच तलवारीची धार आहे असं म्हणूया बरं का. कारण खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचे शब्द श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आपण कधी पाहिलं नाही, त्यांची प्रतिमा पाहिली, त्यांचे फोटो पाहिलं, पण
त्यांचे थेट वंशज या ठिकाणी इथं सन्माननीय शाहू महाराजांना आपण पाहतोय असं आपण या ठिकाणी व्यक्त झालात. मी या ठिकाणी विनंती करेन माननीय खासदार श्रीमान शाहू महाराज छत्रपती आपण आम्हा सर्व परिवाराला सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलला आपण आपल्या विचारांद्वारे संबोधित करावं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत. आजच्या या सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यक्रमासाठी आलेले आपले आमदार साहेब, माने साहेब, तसेच आपल्या संस्थेचे जी ही शाळा चालवते आहे त्याचे अध्यक्ष श्री राजकुमार राव आणि सेक्रेटरी महेशराव, इथले स्थानिक आमच्या ओळखीचे श्री इंगोले आणि या कार्यक्रमासाठी आलेले आणि ज्यांचा सत्कार नगरसेवकांचा सत्कार आत्ताच झाला ते सर्व नगरसेवक ते आत्ताच निवडून आलेले आहेत आणि या आळते गावातील सर्व बंधू भगिनींनो आणि जे इथले पालक आहेत आळते गावातले आहेत आणि मी असं ऐकलं की लांबनं किनीहून सुद्धा इथं काही पालक आलेले आहेत. अशा तऱ्हेचे सगळे पालक मंडळी आणि सर्व विद्यार्थिनी आपल्या या सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलचं ही इमारत बघून खरं म्हणजे मी थक्क झालो. एवढी चांगली इमारत त्यांना मिळालेली आहे की मलाही असं वाटलं असतं तर एखाद्या वेळेस मी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला असता. तरी पण इमारत हे अंतिम नसते. अंतिम आपल्याला आपलं ध्येय असं पाहिजे की इथले विद्यार्थी जे इथनं एकदा उत्तीर्ण झाले की जगाच्या पुढे छाती फाडून आपण कामाला लागू शकतोय आणि कुठल्याही अडचणीला समोर जाऊ शकतोय. कुठल्याही अडचणी जर आल्या तर त्याच्यावर मात करू शकतोय. आणि त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांनी तसा विचार ठेवून आपलं कार्य चालू ठेवलं आहे हे एक महत्त्वाचं आहे. आता बघता बघता 2-3 वर्षामध्ये त्यांचे आता 300 विद्यार्थी झालेत. याच्यावरूनच आपण लक्षात ठेवू शकतोय की ही शाळा प्रगतीपथावर आहे आणि त्यासाठी सर्व तऱ्हेच्या लोकांनी असल्या संस्थेसाठी सहकार्य केलं पाहिजे. मुलं इथं ठेवले पाहिजे. कारण आपण पाहतोय की 100 वर्षापूर्वी काळ असा होता की शिक्षण हे ठराविक लोकांनाच मिळत होतं आणि फक्त ठराविक लोकांनाच मिळत होतं असं नव्हे तर इतरांना मिळू नये असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत होता. आणि त्यातूनच मग राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे द्वारे आपल्या पूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या राज्याच्या बाहेरसुद्धा उघडले आणि सर्वसामान्य बहुजन समाजातले मंडळी, सगळ्या समाजातले मागासवर्य, इतर समाज, सगळ्या समाजाला हे ओपन केलं आणि शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे राजश्री शाहू महाराजांनी पूर्वीच ओळखलं होतं
आणि म्हणूनच जर आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षण याशिवाय आपल्याला चालणार नाही. शिक्षण घेतलंच पाहिजे आणि सर्व तऱ्हेचं शिक्षण घेतलं पाहिजे, हे याचे विचार होते. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की कोल्हापुरात सुद्धा आणि अनेक ठिकाणी या ख्रिश्चन मिशनरीजनी शिक्षणाच्या संबंधी चांगलं काम केलं आहे. त्याचं कौतुक निश्चितच केलं पाहिजे. आणि आजही त्याचं काम सगळीकडे चालू आहे. शिक्षणाची गंगा जे तिथं पोचू शकत नाही, जिथं शासन शिक्षणाची गंगा पोचू शकत नाही, तिथं जाऊन हे खाजगी शाळा पोचवतात. ही एक महत्त्वाची बाब आहे. आज आपल्या इथं आपले आमदार साहेबही आलेले आहेत आणि त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी आणि त्याची मुंबईकडनं त्यांच्या पक्षाकडून आपलं करून घेतलं तर ते चांगलंच होईल. ते म्हणजे सगळ्या शाळेंना अनुदान दिलं पाहिजे. अनुदान जर दिलं तर शिक्षकांचा पगार बरोबर होऊ शकेल. शिक्षकांचा पगार चांगला झाला तर निश्चितच शिक्षण चांगलं मिळू शकेल. आणि आता जे सगळं शिक्षण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता जे ज्याचं चाललं आहे उच्च शिक्षण, तिथं कुठंतरी रोख आला पाहिजे आणि शासनाने स्वतःहून त्याच्याकडं लक्ष देऊन जे शिक्षण सर्वसामान्यांना द्यायचं आहे आणि तेही योग्य किमतीमध्ये त्यांना मिळालं पाहिजे, याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. तर आळत्याच्या ठिकाणी हे आमच्या पूर्वीचं एक सैनिक स्थान होतं. इथं नेहमीच सैनिक राहत होते आणि आता हे एक चांगलं गाव व्हायला लागलं आहे. त्याच्या आसपास सगळी सुधारणा होत चाललेली आहे आणि या सुधारणा होत चालली असताना आत्ताच आपल्या आमदार साहेबांनी तुम्हाला 25 लाखाचा रस्ता करून दिला आहे असं मला समजतं आहे. पण त्यांनी त्यावर थांबून चालणार नाही. त्यापेक्षा जास्त काय करता येईल शाळेसाठीच नाही पण ह्या भागासाठी त्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे आणि ते करतील असं आम्हाला वाटतं आहे. आज आपल्या या शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच येऊन एक कार्यक्रम बघणार आहोत. तो निश्चित चांगला होईल कारण एवढी तयारी आपल्याकडनं झालेली आहे असं दिसतेच आहे. इथं चांगली तयारी केली, चांगला पाया घातला तर चांगलंच आपलं होत राहतं आहे. मुलांना चांगलं शिकवलं तर निश्चितच ते भविष्यामध्ये एक चांगले नागरिक तयार होऊ शकतात. चांगले नागरिक करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि चांगले नागरिक कुठल्या एका समाजाचे नसतात, ते सगळ्या समाजाचे असतात. सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन काम जेव्हा करतात तेव्हाच एक मोठा समाज तयार होतो आहे. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करणारा समाज तयार होतो आहे. पण अलीकडं आपण पाहतो आहे आपण थोडं जरा आपली दिशा चुकती काय असं सगळ्यांना वाटायला लागतं आहे. तर त्यातूनच आपण आपली वाट हुडकली पाहिजे आणि योग्य मार्गाने आपण सगळे चाललं पाहिजे एवढं आपल्याला सांगून आणि संयोजकांनी आम्हाला आपुलकीने इथं बोलावलं व 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून आणि संस्थेचं कौतुक जेवढं आपण करू तेवढं कमीच राहणार आहे. तरी पण ही संस्था आत्ताच नावारूपाला यायला लागली आहे आणि पण भविष्य काळात एक चांगली संस्था म्हणून एक ओळखल्या जाईल अशी इच्छा व खात्री व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय महाराजश्री. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे आभार मानण्यासाठी सन्माननीय पल्लवी वजे मॅडम मी आपणाला आमंत्रित करतोय.
हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व यशस्वी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कला उत्सव या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय व लोकाभिमुख खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित राहून आम्हाला तुम्ही दर्शवलेली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. कारण एक बलवान नेतृत्व, अष्टपैलू व्यक्तित्व, तुफान असे वेळेचे कटिबद्ध नियोजन असणारे, सर्वथा सदा स्मरणीय, सदैव समतातुल्य व्यक्तिमत्व कसे असावे याचे अगदी ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज आपण आहात. तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री अशोकरावजी माने सर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष ऊर्जा व बळ मिळाले. मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हावं. ओके, सर्व मान्यवरांचे